नखरेवाली कुठे निघाली घालून साडी निशी चाल गुलाबी साडी आणि लाली फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि राजा फोटो माझा काढ नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल निशी चाल गुलाबी साडी आणि लाली राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी मी भारी राजा फोटो माझा काढ। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आज आपण स्मॉल गर्ल बर्थडे व्हिडिओ एडिटिंग कॉन्सेप्ट घेऊन आलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंग लाईन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजचं मटेरियल राहणार आहे। तर काय सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की एक इमेज या बीटमार्कला काय करायचं आहे आपल्याला ॲड करून घ्यायचे। तर मी जशा प्रकारे इमेज ॲड करतोय तशा प्रकारे तुम्ही ही इमेज ॲड करून घ्यायची सुरुवातीला। तर बघू शकता इथं काय करायचं आहे तुम्हाला, अशा प्रकारे मी सांगतोय तशा प्रकारे इमेज आहेत ते एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता मी हे अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतोय। तर आपल्याला हे इमेज 8.1 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। आणि ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। म्हणजेच काय करायचं आहे की आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकता फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इमेज आहे तो इथं प्रॉपर दिसून येणार आहे। तो बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आता फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला अशा प्रकारे हे सर्व इमेज लेअर आहेत ते बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत। म्हणजे बघू शकताय ही जी आपली लेअर आहे वरती दिसून येते तुम्हाला, आपली जी इमेज PNGची लेअर आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इमेजच्या वरती घेऊन यायची आहे। आता इमेजच्या वरती घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक व्हाईट PNG दिलेला आहे तो सिम्पली PNG अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर इथं काय करायचं, याची साईज वाढवून अशा प्रकारे खाली तो सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 8.1 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला या ऑप्शनला क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे आहे। आणि जी डुप्लिकेट लेअर आहे ती आपल्याला मूव्ह टास्कमध्ये जाऊन सिम्पली इथं काय करायचं आहे -890 म्हणजे 880% आपल्याला इथं रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथं अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। आता सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता याही 2 PNG आपल्याला या आपली जी इमोजी PNG जे लेअर आहे त्याच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचे आहे। आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता ही सगळी स्टेप झाल्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो हॅपी बर्थडे प्रिन्सेस म्हणून हा जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर मूव्ह टास्कमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा तर याची साईज कमी करून इथं आपल्याला खाली व्हाईट PNG वरती सेट करायचं आहे। आणि याची लेंथ तुम्ही बघू शकताय की 8.1 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे PNG वरती सेट करायचं आहे। तर अशा प्रकारे PNG सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्ट देण्याच्या आधी बघू शकता प्रत्येक इमेज लेअर सेट आहे का, तो अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून चेक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथं साईज कमी जास्त करू शकता आणि चेक करू शकता की इमेज कशा प्रकारे सेट करायचा आहे किंवा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही
सेटिंग करून अशा प्रकारे इथं सेट करू शकता. त्यानंतर बघू शकता आपला इमेज आहे तो इथं इझी वेमध्ये अशा प्रकारे या स्टेटससाठी क्रिएट होणार आहे. तर अशा प्रकारे इमेज सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि बघू शकता इथं 2 इफेक्ट दिलेले आहेत. तर जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिले जी लेअर आपण फोटोच्या ॲड केल्या या प्रत्येक लेअरला काय करायचं आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. स्टार्टिंगपासून एंडपर्यंत या प्रत्येक इमेज लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला कडक असा दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण प्रत्येक इमेज लेअरला ॲड केलेला आहे. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक बटरफ्लायचा एक इफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे, ओव्हरले व्हिडिओ, तो 10 सेकंदाचा राहणार आहे. तो आपल्याला काय करायचा आहे इथं ॲड करायचा आहे आणि 8 सेकंदा पुढील भाग आहे तो कट करायचा आहे. आता कट केलेला भाग परत आपण स्टार्टिंगला येऊन तो व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि स्क्रीन केल्यानंतर थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं जे पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 8.1 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधले जे मटेरियल आपले जे इमेज आहेत ते इथं काय करायचे तिथं ॲड करून घ्यायचे. आता मी हे डेमोसाठी इथं इमेज यूज करतोय. इमेज तिथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथं इमेज ॲड करतोय. अशा प्रकारे तुम्हाला ही इमेज ॲड करून घ्यायचे आणि अशा प्रकारे इथं स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे. आता इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, ते आपला प्रत्येक इमेज लेअर आहे तिथं फुल स्क्रीन करण्यासाठी इझी वे आहे. सिम्पली वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला इझी वेमध्ये इथं इमेज आहे तो फुल स्क्रीन मिळून जाईल. फक्त काय करायचं वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे म्हणजेच आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर आता इथं इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इमेजच्या खाली तुम्ही PNG बघू शकताय. ती स्टॅम्प PNG आहे ते आपल्याला सगळ्यात वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आणि त्याच्यावरती आपली जी PNG म्हणजे इमोजी PNG राहणार आहे ते आपल्याला त्याच्यावरती लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो प्रत्येक बीटमार्कला काय करायचं आहे म्हणजे प्रत्येक बीटमार्कला ॲड करण्यापेक्षा सगळ्यात पहिले बीटमार्कला ॲड करायचा आहे आणि इथूनच आपल्याला काय करायचं याची सेटिंग करायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे की मूव्ह ऑन टास्कबारमध्ये जाऊन आपल्याला इथं रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करायचे आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. आता बघू शकता या लेअरचा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे आणि याची सेटिंगही झालेली आहे. तर काय करायचं इथून तो लेअर सिलेक्ट करून आपल्याला ऑप्शनवर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक लेअरला काय करायचं हीच लेअर कॉपी करायची आहे म्हणजे जी सेटिंग केलेली आहे ती तो तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण सेटिंग केलेली लेअर आहे ती पेस्ट केलेली आहे आणि उरलेला भाग आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे दिसून येईल. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन इथं आपण सेकंड नंबरच्या म्हणजेच 8.1 सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. म्हणजे दोन ॲनिमेशनसाठी 2 इफेक्ट वेगवेगळे आपण इथं अप्लाय करणार आहोत म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता इथं आपल्याला सेकंड नंबरच्या लेअरला म्हणजे प्रत्येक इमेज लेअरला आपण हाच इफेक्ट अप्लाय करणार आहोत म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर आपण बघू शकता इफेक्ट अप्लाय केलेला आहे. आता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.